मी अर्धावट होतो म्हणून तो लोकांना मला पाडलंच. मै जिरवली चांगली, डिपॉझिट गेलं, सुपडा साफ केला. माझ्या ताकद नव्हती, माझ्यात काम करण्याची क्षमता नव्हती म्हणूनच लोकांनी मला पाडलं नाही. जग जाहीरच आहे, त्यात काही हे नवीन नाही आहे. माझ्यात करण्याची काही क्षमता नव्हती. मी मतदारसंघाला विकासाच्या दृष्टिकोनातून समोर नेऊ शकत नव्हतो म्हणून लोकांनी मै जिरवली ना. ह्या लोकांचा जो कौल आहे तुम्ही मान्यच केला, त्यात काही दुमत नाही आहे. मी कमी पडलो, पण माझ्यापेक्षा सरस आमदार महोदय आहे ना, अतिशय सज्जन आहे, प्रामाणिक आहे. राजा हरिश्चंद्र आज जिल्हा अधिकारी यांच्याकडे आमदार साहेबाच्या नेतृत्वात कमीत कमी 150 आणि 200 काही वरुड तालुके आणि मोर्शीदा रोजगार सेवक आणि पुरवठादार इथं आलेलो आहे. याच्या मागचं कारण असं आहे, कारण 2 महिन्यापासून 2 वर्षापासून आम्ही पूर्ण पांढर रस्ते पूर्ण करतो आहे. आज ते पांढर रस्ते भाऊच्या नेतृत्वात ते पूर्ण होत आहे. परंतु एक रुपेश वाडके नावाचा व्यक्ती सतत आमचे पुरवठादाराचे पैसे थांबविण्यासाठी कलेक्टर साहेबाकडे, CO साहेबाकडे, आयुक्त साहेबाकडे त्यांचं म्हणणं आहे का यांचे पैसे देऊ नका. ते म्हणते ते कारण कोणतं? कारण कोणतंच नाही. कारण ते सांगते हे बोगस कामं झाले आहे. आमचं जिल्हा अधिकारी आणि CO साहेबांना सुद्धा आमचं म्हणणं आहे, साहेब आमच्या कामाची चौकशी करा. आमचं एक काम जरी बोगस असेल आमच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा. पण जो आम्हाला सतत खंडणी वसूल करायची धमक्या देते, अधिकाऱ्याला धमक्या देते आणि आमचे बिलं थांबवण्याचा प्रयत्न करते, त्याच्यावर सुद्धा फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची सगळ्या वरुड मोर्शी पुरवठादाराची मागणी आहे. कारण पावसाळ्याच्या आधी ही कामे पूर्ण झाली पाहिजे. अन्यथा ही कामे पूर्ण झाली नाही तर शेतकरी त्याच्यापासून शेतातला माल काढता येणार नाही. हाच उद्देश हा राजकीय लोकांचा आहे. आणि म्हणून आम्ही आज त्याचा निषेध करण्यासाठी आणि त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही आज इथं जिल्हाधिकारी आणि CO साहेबाला आणि यानंतर आम्ही भाऊच्या नेतृत्वात काल मुख्यमंत्र्याला सुद्धा भेटलो आणि त्यांना सुद्धा आदेश असाच आदेश दिला, जो कोणी ह्या पांढर शेत रस्त्यांमध्ये आवडगाठी करण्याचा प्रयत्न करत असेल त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि आमच्यापासून काही चुका झाल्या असेल किंवा त्यांचं म्हणणं आहे आम्ही काम न करता बिल काढलेलं आहे असं वरुड आणि मोर्शी तालुक्यात एक जरी काम असेल तर आमच्यावर सुद्धा तो गुन्हा दाखल झाला पाहिजे. चांगलं काम होत असताना हे राजकीय लोक भाऊला बदनाम करण्यासाठी आणि आम्हाला पुरवठा दाखलाला पैसे वसूल करण्यासाठी हा सगळा खेळ खंडोबा चालू आहे. म्हणून आज जिल्हा अधिकाऱ्याला आम्ही भेटलो आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची आमची विनंती केली. त्यांनी आमचं निवेदन स्वीकारलं. या शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या पांधन रस्ते बंद करण्याचा घाट विरोधी लोक आहे ते मोठ्या प्रमाणात करत आहे. विरोधी पक्षाचा मोठ्या प्रमाणामध्ये गैरसमज पसरवण्याचं काम त्यांच्या वतीनं आपल्या मतदारसंघामध्ये केल्या जात आहे. नौटंकी हा माणूस धंदात खोटा व चुकीचा माणूस आहे. गोळीबार करणं, गाडी पेटवणं, अनंत नाटकं करून हा माणूस आमदार झालेला आहे. तिथं फर्निचर नाही, लाईट नाही, पाण्याची सुविधा नाही, आपल्याजवळ डॉक्टर नर्सेसची संख्या नाही, मशिनरी नाही. ते अस्पताल तात्पुरत्या स्वरूपाचे थांबवण्यात आले होते.